काय झालं नेमकं? आता आमने सामने आले होते तुम्ही एकमेकांच्या विरोधात. आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही. हे कार्यालय कोणाचं आहे? माननीय काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे साहेबांचं. त्यांनी जर त्यांना काही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे असतील तर कलेक्टर ऑफिस आहे. आज आम्ही सकाळी गांधी चंबरला आमचा निषेध त्या ठिकाणी नोंदवला. आम्ही पाहिजे असलं तर एखाद्या भाजपच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन त्या ठिकाणी करू शकलो. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकर घटनेला मानणारा वर्ग आहे. हा काँग्रेस पक्ष घटनेला मानणारा आहे. त्यामुळे आम्ही लोकशाहीचं मूल्य जपतो. ही लोकशाहीचे मूल्य जपणारी त्या ठिकाणी अवलाद नाहीये. म्हणून ते मुद्दामून आपली चोरी लपवण्यासाठी खासदार साहेबांच्या बंगल्यासमोर त्या ठिकाणी आलेले हे निषेधार्थ आहे. उद्या ज्यांना त्याची किंमत त्या ठिकाणी चुकावं लागेल. आता असं आहे की चोऱ्याच्या उलट्या बोंबा म्हणतात काँग्रेसचे कार्यकर्ते इथे येऊन आंदोलन करतायत तुम्ही. हे बघा, एक लक्षात ठेवा, काल याने काय केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर केलं की नाही. आतापर्यंत इतिहासात कोणत्याही प्रधानमंत्रीच्या घरासमोर कोणी केलेले नाही. ठीक आहे, जंतर मंतर असेल, सांसद असेल किंवा पार्टी कार्यालय असेल तेव्हा तिकडे होतात. पण आता पहिल्यांदा हे पांडा ते त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर, विशेष म्हणजे कल्याण काळे जे खासदार आहे त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि प्रत्युत्तर म्हणून दिलेलं आहे. आणि बघा, ठीक आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. गव्हर्नमेंटने 13 लोकांना त्यात कल्पित लोकांना शिक्षा केलेली आहे, त्यांना आत केलेली आहे. तरी या आंदोलनामध्ये सनातन धर्म आणि विशेष करून भगवान राम यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करू लागले. ते बरोबर नाही आहे. ते RSSचा काही संबंध नसताना RSSच्या विरोधात बोलायचा किंवा सनातन धर्माच्या विरोधात बोलायचं हे पद्धत नाही. या आंदोलनामध्ये काही सामाजिक कंटक घुसले जे हिंदू धर्माला, सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि आम्ही सक्षम आहे, गव्हर्नमेंट सक्षम आहे, पंतप्रधानजी सक्षम आहे, मोदी साहेब सक्षम आहे, प्रधानजी सक्षम आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही करणे ही उचित नाही. तुमच्या शिष्टमंडळ गेला नाही. आणि बघा, जे कॉकरोच पार्टीचे 3 लोक आहेत, त्या 3 पैकी एक दह्या म्हणून जे प्रवक्ता होता तो काल तर मस्त फिरत होता शॉपिंग सेंटरमध्ये, इकडं तिकडं बर्गर खा राहतो. आणि इकडं लोक मार खाऊ लागले, म्हणजे लोकांना त्रास होतात आणि तेवढं बर्गर खाऊ लागले. हे प्रकारमध्ये चाइल्डिश पण आहे. याबद्दल एकच बोलतो, जहाँ टूटना था वहाँ नहीं टूटे, जहाँ भी टूटे बहुत कम टूटे, इश्क में आज वो भी दिल लगाने आए जिनके भी दूध के दांत नहीं टूटे. पण सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना थेट आतंकवादाची सूचना दिली. मी ऐकलं नाही, मला माहित नाही त्याबद्दल. मी ऐकल्यानंतर बोलू शकतो. पण काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात की राम मंदिराच्या चोरीवर त्यांनी बोललं पाहिजे. हे बरोबर, एक बरोबर. मला हे विचारायचं, राम मंदिराला 10 रुपये दिले का? मी काँग्रेसमध्ये असताना 9 लाख रुपयाचा चेक दिला होता राम मंदिराला. माझ्याकडे चेक आहे. यांनी दिला का कोणी? ज्यांनी पैसे दिले त्यांचा काय सगळा अधिकार आहे? मला सांगा ना, त्यांनी 1 रुपये दिले का या लोकांनी? मला त्यांना अधिकार काय? आणि राम मंदिरमध्ये चोरी जी झाली ते लोकांना पकडले ना, त्यांच्यावर कारवाई झाली ना. असं नाही की झाली नाही. आता तुम्ही बघा, आपल्या देशात एवढे देवळं आहे, चोऱ्या तर प्रत्येक धार्मिक संस्थेमध्ये चोऱ्या होतात. मग असं सोडूनच दिलं का पदाधिकाऱ्यांना? त्याला शिक्षा तर केली ना. त्यांना पदावर दाखलून दिले, पोलिसने अरेस्ट केलेले त्याला. देवराव आमचा आहे, त्यांचा कशाला पोट दुखतोय? महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.